मित्रांनो नमस्कार. बऱ्याचशा व्यावसायिकांबरोबर बोलताना हे असं जाणवतं की ते म्हणतात, सर आम्हाला चांगले एम्प्लॉईज मिळत नाहीत. आम्ही खूप साऱ्या जाहिराती एम्प्लॉईसाठी करतो पण एम्प्लॉईज मिळत नाहीत. हे का असेल असं? 150 कोटीच्या देशामध्ये आपल्याला एम्प्लॉई आपल्या पद्धतीचा आपल्या लायकीचा मिळत नाही म्हणजे काय? तर बघा, हे दुहेरी गणित आहे. ज्याप्रमाणे आपण इंटरव्ह्यू घेऊन एम्प्लॉईची परीक्षा घेतो की ज्या पोझिशनवर आपण एम्प्लॉई घेतोय, जेवढा पगार आपण त्याला देतोय त्याची तेवढी लायकी आहे की नाही हे आपण त्याची चाचपणी करतो. त्याच प्रमाणामध्ये त्याच प्रकाराने एम्प्लॉई देखील आपली चाचपणी करत असतो की आपण सुद्धा म्हणजे एक एम्प्लॉयर सुद्धा त्याला कामावर ठेवायच्या लायकीचे आहोत का नाही. म्हणून बघा, मार्केटिंग ही गोष्ट ना फक्त कस्टमर मिळवण्यासाठी नसते. मार्केटिंग ही गोष्ट एम्प्लॉई मिळवण्यासाठी सुद्धा असते. अनेकांच्या लक्षात येत नाही. अनेकांना असं वाटतं की आम्ही पगार देतोय म्हणजे आम्ही उपकार करतोय. नाही, आज कर्मचाऱ्यांसाठी खूप सारे ऑप्शन उपलब्ध असल्यामुळे एम्प्लॉई त्याच ठिकाणी जातात ज्याची व्हॅल्यू त्याच्या नजरेमध्ये तयार झालेली असते. आणि हे करण्यासाठी आपल्याला मार्केटिंग करणं आवश्यक आहे. आपली ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करणं आवश्यक आहे. सो हे लक्षात ठेवा. आणि मार्केटिंगमध्ये खर्च होतोय म्हणून कंजूसी करू नका. ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि लॉंग टर्मसाठी. थँक्यू सो मच.